नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नम्रता माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज तुम्हाला मी साडी बिडिंग आपण ज्यावेळी करतो तर त्याआधी ती कट कशी करायची त्याच्या अगदी सोप्या 3 ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे आणि पिको कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही जरी अगदी नवीन फॉल बिडिंग करत असाल तरीसुद्धा ही पद्धत बघितल्यानंतर तुम्ही अगदी इझिली साडी कटिंग करू शकता. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर चला लगेचच सुरुवात करूया. तर आता काय करायचं, तुमच्या जर अशा पद्धतीच्या साड्या असतील पूनमसारख्या पातळ एकदम, तर सगळ्यात आधी ह्या साडीला जिथे आपल्याला कट करायची आहे, आता हा ब्लाऊज पीस आहे त्यामुळे मी इथे कट करते. असा छोटासा कट लावायचा आणि जोरात सरळ फाडायची आहे. आता बघू शकता तुम्ही, ही अगदी सोप्या पद्धतीने अशी फाडली जाते साडी, व्यवस्थित येते बिडिंग करण्यासाठी अशी. तर ही झाली पहिली अगदी सोपी पद्धत. आता दुसरी पद्धत दाखवते. आता जिथे आपल्याला साडी कटिंग करायची आहे बिडिंगसाठी तिथे असा थोडासा कट द्यायचा आणि मग त्याच्यातला एक धागा धरून असा हळूहळू खेचायचा. अगदी सावकाशपणे खेचायचा आहे. जर जोरात ओढला तर तो तुटू सुद्धा शकतो. अशा पद्धतीने हळूहळू खेचून घ्यायचा. आता असं पूर्ण खेचून झाल्याच्या नंतर जोरात ओढायचा असा. आता तुम्ही बघू शकता इथे सरळ लाईन तयार झाली आहे. आता इथून जिथून लाईन तयार झाली आहे तिथून आपण कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हळूहळू कटिंग करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथे ही सरळ साडी कटिंग झालेली आहे बिडिंगसाठी. तर ही झाली दुसरी पद्धत. आता अगदी सोपी तिसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते. तर आता सगळ्यात सोपी आणि तिसरी पद्धत तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीच्या तुमच्या जर साड्या असतील पैठणी किंवा सेमी पैठणी किंवा शिफॉनच्या, तर ते मगाशी तुम्हाला मी ज्या पद्धतीने दाखवलं धागा खेचायचं, तर तसं धागा खेचून ते कटिंग करता येत नाही, ती तिरपी जाते. तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. अशी आपण दुसऱ्या बाजूला कुठल्या तरी घरातल्या व्यक्तीची मदत घ्यायची आणि साडी पकडून ठेवायची आणि इथून ती बरोबर लाईन आहे की नाही ते बघायचं. अशा पद्धतीने आता हे बरोबर आलेलं आहे आणि इथून सरळ कटिंग करून घ्यायचं. व्यवस्थित घट्ट पकडून ठेवायचं आहे असं. आता बघू शकता इथे अगदी सरळ, काही मेहनत न घेता सरळ कटिंग झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बिडिंगसाठी साड्या कापून घ्यायच्या आणि आता पिको कशी करायची साडीला ते दाखवते. तर आता साडीला बिडिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते.
तर इथे मी आता तंगूस लावून घेतलाय. तुम्ही जर धागा लावला तर तो धागा प्रत्येक साडीप्रमाणे बदलावा लागतो, पण तंगूसचं तसं नसतं, त्यामुळे मी एकदाच तंगूस लावून घेते. आणि हा जो वरचा जो तंगूस असतो वरच्या शिलाईचा, तो थोडासा लॉंग घ्यायचा आहे, कारण तो जर कमी असेल तर मग मशीन ज्यावेळी चालू होते त्यावेळी तो खाली जातो आणि अडकला जातो. तर हा थोडासा मोठा घ्यायचा. आता मी इथे साडी घेतली. ही साडी उलट की सुलट ते बघून घ्यायचं. सरळ बाजू जी आहे साडीची ती खालच्या बाजूला ठेवायची आणि उलटी आहे ती वरच्या बाजूला घ्यायची. आणि इथे साधारण अर्ध्या इंचावर थोडंसं असं दुमडायचं आणि ते मशीन खाली घालायचं. अशा पद्धतीने. आणि आता शिलाई मारताना हा जो वरचा जो तंगूस आहे त्याच्यावर थोडंसं बोट ठेवायचं, म्हणजे तो खाली अडकला जाणार नाही. आणि बिडिंग करत असताना इथे थोडंसं अगदी हलक्या हाताने खेचत राहायचं आहे, नाहीतर मग साडीचा गुंडाळा होतो. तर मी इथे आता खेचते बघा, अगदी हलक्या हाताने, जोरात खेचायचं नाहीये, अगदी सावकाशपणे. आणि इकडच्या बाजूला जी साडी आहे ती अशी हाताने पकडून ठेवायची. आता याचबरोबर इथे आपण बिडिंग करत असताना ही साडी थोडी खाली खाली पडत जाते, त्यामुळे ती हातानेच सरकवून घ्यायची आहे. आता बिडिंग करत असताना इथे साड्यांचे जे धागे निघालेले असतात तो कदाचित अडकू शकतो. तो जर अडकला तर अशा पद्धतीने कटर किंवा छोट्या कैचीच्या मदतीने तो कापून टाकायचा. आता इथे शेवटाला जेव्हा मी अशा पद्धतीने वळवली तशी वळवून घ्यायची आणि नेहमी बिडिंग करत असताना साडी हाताने पकडून ठेवायची, म्हणजे एकाच लेवलची बिडिंग येते. तर आता बघू शकता कशी बारीक बिडिंग आली आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये साड्यांना कटिंग कसं करायचं आणि साडीला पिको कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा अशा पद्धतीने केलं तर अगदी व्यवस्थित पहिल्यांदा सुद्धा छान बिडिंग आणि फॉल वगैरे लावू शकता, बिडिंग करू शकता, कटिंग करू शकता. तर सगळ्यात जी शेवटची पद्धत मी साडी कटिंग करण्याची दाखवली ती अतिशय सोपी आहे. त्याच्यामध्ये कुठेही वेडवाकडं तिरपं जात नाही. फक्त समोर एका व्यक्तीला पकडून ठेवायला सांगायचं आणि सरळ कटिंग करायचं. ही अगदी सोपी पद्धत आहे. तर हा व्हिडिओ सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा.